निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये उद्या बालेवाडीच्या या ऐतिहासिक इंडोर स्टेडियम मध्ये त्या ठिकाणी पार पडला जाणार आहे। गेले 8-10 दिवस आम्ही सर्वांनीच आपापल्या स्तरावरती नियोजन केलं आणि मला जे अनुभवते त्या पद्धतीने संबंध महाराष्ट्रातून एक प्रचंड प्रमाणावरचा उत्साह या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला सहभागी होण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। आम्ही एक निश्चित रूपरेषा ठरवली की किती जर गर्दी जमते याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तालुक्यातील पक्षाचा प्रतिनिधी, पक्षाचा पदाधिकारी, मग तो पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, महिलांचा असेल, युवकांचा असेल, अल्पसंख्याकांचा असेल, ओबीसी सेलचा असेल, युवती असेल, युवक असेल, या सर्वांचा प्रतिनिधित्व असणारा प्रतिनिधी या ठिकाणी असायला पाहिजे। अशा पैचं नियोजन आम्ही करताना त्याला एक उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद हा संबंध ग्रामीण भागातून आणि विशेष करून शहरातून सुद्धा, मुंबई शहर आहे, पुणेसारखं शहर आहे, नाशिक, संभाजीनगर, इतर महानगरपालिकेची शहरं आहेत, नागपूर सहित अमरावती, लातूर, नांदेड या सगळ्या शहरातून सुद्धा येणाऱ्या आमच्या सर्व प्रतिनिधींची संख्या ही निश्चितपणाने फार मोठ्या प्रमाणावरती राहणार आहे। उद्या मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी इथे मी ध्वजारोहण करणार आहे, पण बरोबर ती 2:45 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचं आगमन होईल। छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करत तिथेच ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची सुरुवात त्यावेळेला होणार आहे। आत्ता जे नियोजनाच्या नुसार जी मला माहिती आमच्या प्रदेशामध्ये सर्व सहकार्याने दिली त्याप्रमाणे किमान 25,000 प्रतिनिधी उपस्थिती राहतील असा एकंदरीत अंदाज आहे। यापेक्षा अधिक येणाऱ्यांची संख्या वाढते आहे, पण एकंदरीत इथली असलेली व्यवस्था लक्षामध्ये घेता आता आम्हीच मर्यादा घातलेल्या आहेत की यापेक्षा अधिक प्रतिनिधी न आलेलं सोयीचं राहील। कारण मग इथं आल्याच्या नंतर या सभागृहामध्ये किंवा बाहेर आम्ही LED ची व्यवस्था वेगवेगळ्या हॉलमध्ये केलेली आहे। इथेही जर काही पाहता नाही आलं तर दूरवरनं आलेल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा हिरमोड होऊ शकतो। पण आता संख्येवरती मर्यादा आता आम्हाला प्रदेश पातळीवर आणायला लागत आहेत। इतका उत्स्फूर्त सहभाग या अधिवेशनाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात खूप गुलाबी रंग हा राष्ट्रवादीचा आता एक ट्रेडमार्क झाला आहे, त्याच्यामुळे आकर्षण आहेच। अधिक जनतेने या आम्ही जे काही त्यावेळेला एकंदरीत इलेक्शन कॅम्पेन केलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी आहेत आणि त्यातच राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिवस होता। अशा पद्धतीनं नेत्यांचं मार्गदर्शन वगैरे असणार आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं पक्ष आपला ताकद जो आहे तो स्थानिक पातळीवरती वाढवताना पाहिजे। खर तर उद्या प्रत्यक्ष भाषण ऐकायला याल त्यावेळेला तुम्हाला काय मार्गदर्शनामध्ये आहे ते ऐकायला सुद्धा मिळेल। एक नक्कीच आहे की आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आलेला हा वर्धापन दिनाचा सोहळा, पक्ष बांधणी, पक्ष सभासद नोंदणी आणि मग या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सुद्धा एक मिनी विधानसभा आहे। आणि स्वाभाविकपणाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आम्हाला तिन्ही महायुतीमधल्या 3 घटक पक्ष जे आम्ही आहोत, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, अभूतपूर्व असं यश आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळालं। आमचा तर स्ट्राईक रेट 71% राहिला, 2 क्रमांकांचा राहिला। तर अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक तऱ्हेची आपापच वातावरण निर्मिती आहे, हे ठरवून नाही। आणि ते नेमका निवडणुका ऑक्टोबरला येतात आणि हा वर्धापन दिन आमचा 10 जूनला आहे। योगा एक समजा किंवा काही समजा। हिंदी में जानना चाहेंगे सुनील जी। महायुती भक्कमपणाने राज्यामध्ये पुढचे 5 वर्ष राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याला अधिक गतिमान
सर्व क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करणार. अशा वेळेला तिन्ही राजकीय पक्ष आपापले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जवळपास 7 ते 8 वर्षाच्या कालावधीच्या नंतर होत आहेत. म्हणजे निवडणुका झाल्या 16 नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नगरपालिकेच्या, 17 जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. एक नक्की आहे की महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा जराही अंतर न पडता या निवडणुकीला आम्ही पूर्णपणाने सामोरं जाणार आहोत. आपण हेही पाहिलं की प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक महानगरपालिकेतली राजकीय परिस्थिती ही भिन्न आहे. विधानसभेच्या वेळेला सुद्धा इच्छुकांची संख्या प्रत्येक राजकीय पक्षाकडे मोठ्या प्रमाणावरती होती. भारतीय जनता पक्षाकडे होती, शिवसेनेकडे होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. स्वाभाविकपणाने 8 वर्षांनी ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळेला दीर्घकाळ पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता कुणाही पक्षाचा असेल सत्तेमधला त्याची अपेक्षा राहील. पण तरीही मी काल म्हटल्याप्रमाणे राज्य स्तरावरती एक समन्वय समिती आहे ज्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, सुनील तटकरे राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर रवींद्र चव्हाण, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई आणि उदय सामंत आहे. आम्ही अनेक वेळेला महामंडळाचं वाटप किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या काही राजकीय परिस्थितीची ज्यावेळेला चर्चेची आवश्यकता असेल त्याला करू आणि अंतिमता निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथराव घेतील. आणि हा घेत असताना एक नक्की आहे की पूर्ण महाराष्ट्राचा एका वेळेला निर्णय घेणं संभवतच नसतं.